सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो काय आज मी खूप दिवसांनंतर व्लॉग बनवत आहे, कारण की माझी चालू आहे एक्झाम आणि मला पडलेली आहे 2 दिवसाची सुट्टी. सो मी आज व्लॉग बनवत आहे आणि आज स्वामी प्रकट दिन पण आहे. सो आपण जाऊया आता स्वामींच्या मठामध्ये. चला आपण आता गाडीमध्ये बसूया आणि निघूया स्वामींचं दर्शन घ्यायला. चला. गाइस, तुम्ही बघू शकता इथे पार्किंगला किती गाडी लागलेली आहे. इतकी गाडी आहेत की अख्खे रोडच्या बाजूला पण गाड्या लावायला लागत आहेत. सो चला आता आपण जाऊया मंदिराच्या रांगेमध्ये, दर्शनाच्या रांगेमध्ये. चला. गाइस, तुम्ही इथे गर्दी बघू शकता. पूर्ण अशीच लाईन पूर्ण हायवे पर्यंत आहे. आताच आम्ही मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहोत. बघू शकता लाईनीला किती गर्दी आहे. गर्दी कंट्रोलच नाही होते. मारामारी काय मारामारी होते दर्शनासाठी. एक लाईन दर्शनासाठी आणि दुसरी लाईन महाप्रसादासाठी आहे. गाइस, जिथे खूप गर्दी आहे आणि खूप मोठी लाईन आहे, त्यामुळे मी खूप जास्त दमलेलो आहे आणि मी आता इथे बसलेलो आहे.
स्वामींची सुबक अशी मूर्ती ठेवलेली आहे पालखीसाठी. गाईज आता आम्ही पोचलेलो आहोत मठाच्या मेन दरवाजाच्या इथे आणि आम्ही इथनं एंट्री करत आहोत. हॅलो, वैशाली शिंदे म्हणून जर कोणी आतमध्ये असतील मठामध्ये तर कृपया गेट जवळ वाट बघताय तुमची, तरी आपण लवकरात लवकर गेट जवळ जाऊन उभं राहायचं आहे. वैशाली शिंदे जर कोणी असतील तर त्यांनी कृपया गेट जवळ जाऊन भेट घ्यायची आहे. आपले पाहुणे आपली वाट बघताय. लवकरात लवकर बाहेरच्या गेट जवळ पोहोचायचंय. सर्व स्वामी भक्तांना विनंती आहे जे लाईनीमध्ये आहेत. तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत गुरु कक्षाच्या इथे आणि इथूनच गुरूंचं दर्शन घेतल्याच्या नंतर स्वामींचं दर्शन करणार आहोत. आणि आम्ही इथला महाप्रसाद घेणार आहोत. लाडू घे, लाडू लाडू घ्यात लाडू बस का स्वामी समर्थ. गाईज आता आम्ही आलेलो आहोत महाप्रसादाच्या लाईनीला आणि तुम्ही बघू शकता इथे किती भाविक महाप्रसादाचा लाभ घेत आहेत. इथे गाईज आमचं इथे महाप्रसाद घेऊन आणि दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आम्ही चाललेलो आहोत आता
घरी आणि खूप सुंदर असं दर्शन झालं. गाईज इकडे गर्दी वाढतच चाललेली आहेत, सगळे लोक येतच चाललेले आहेत.